नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर शिपाई भरतीकरिता सराव प्रश्नसंच क्रमांक 12 बघणार आहोत. याआधी आपण 10 सराव प्रश्नसंच घेतले आहेत. ते जर बघितले नसेल तर बघून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन दिलेले आहे. एक अब्दुल कलाम, बी पिंगली व्यंकय्या, सी मॅडम भिकाजी कामा, डी जवाहरलाल नेहरू. तर स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून पिंगली व्यंकय्या यांना संबोधले जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पिंगली व्यंकय्या. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन दिलेले आहे. एक मध्य प्रदेश, बी आहे छत्तीसगड, सी झारखंड, डी बिहार. तर भिलाई स्टील प्रकल्प भारतामधील छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? ऑप्शन दिलेले आहे. ए गंधक, बी नायट्रोजन, सी फॉस्फरस, डी कार्बन. तर रबरच्या व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये गंधक या प्रकारचा पदार्थ वापरतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, गंधक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए मेघालय, बी मणिपूर, सी अरुणाचल प्रदेश, डी सिक्कीम. तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे उच्च न्यायालय आहे ते त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, ए के भादुरी यांचे निधन झाले त्या कोण होत्या? ऑप्शन दिलेले आहे. ए एक गायक, बी पत्रकार, सी वैज्ञानिक, डी यापैकी नाही. तर ए के भादुरी ह्या वैज्ञानिक होत्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक सी, वैज्ञानिक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी लोकसंख्येची विधानसभा रिकामी जागा ही आहे. ऑप्शन दिलेले आहे. ए दिल्ली, बी गोवा, सिक्कीम, डी पुदुच्चेरी. तर आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी लोकसंख्येची विधानसभा ही पुदुच्चेरी ही आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? ऑप्शन दिलेले आहे. ए पोलो, बी हॉकी, सी बॉक्सिंग, डी गोल्फ. जॅब, हुक व अपरकट हे शब्द जे आहे ते या बॉक्सिंग या खेळाशी निगडीत आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बॉक्सिंग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, 15वा वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? ऑप्शन दिलेले आहे. ए 2015 ते 2020, बी आहे 2018 ते 2020, सी 2025 ते 2030, डी आहे 2020 ते 2025. तर 15वा वित्त आयोगाचा कालावधी जो आहे तो आहे 2020 ते 2025. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 2020 ते 2025. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, उषा उत्थुप प्रसिद्ध रिकामी जागा आहेत. ऑप्शन दिलेले आहे. ए राजकारणी, बी गायिका, सी खेळाडू, डी चित्रकार. तर उषा उत्थुप प्रसिद्ध गायिका आहेत. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, गायिका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? ऑप्शन दिलेले आहे. ए अजिंक्य देव, बी मकरंद अनासपुरे, सी उपेंद्र लिमये, डी नाना पाटेकर. तर जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता होते उपेंद्र लिमये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, उपेंद्र लिमये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, मुंबईची पाणीवाली बाई म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन आहे. ए मृणाल गोरे, बी मृणाल जोशी, सी चंदा कोचर, डी सिंधुताई सपकाळ. तर मुंबईची पाणीवाली बाई म्हणून मृणाल गोरे यांना ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, मृणाल गोरे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 2022मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कुठे केले गेले? ऑप्शन दिलेले आहे. ए रशिया, बी इंग्लंड, सी कतार, डी जर्मनी. तर 2022मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन आहे ते कतार या ठिकाणी केले गेले होते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कतार.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. 30 एप्रिल रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळण्यात येतो? ऑप्शन दिलेले ए बालदिन, बी हिंदी दिवस, सी जागतिक पशुवैद्यक दिन, डी जागतिक योग दिन. तर 30 एप्रिल रोजी जागतिक पशुवैद्यक दिन हा दिवस पाळण्यात येतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जागतिक पशुवैद्यक दिन. त्यानंतर आहे 4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले ए आंतरराष्ट्रीय बाल दिन, बी आंतरराष्ट्रीय योग दिवस, सी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन, डी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. तर 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस हा दिवस साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रमाणे दिसते असा पक्षी कोणता? ऑप्शन दिलेला ए कबूतर, बी घार, सी मोर, डी घुबड. तर दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रमाणे दिसते असा पक्षी आहे घुबड. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी घुबड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर? ऑप्शन दिलेले आहे ए 1000, बी 10,000, सी 40,000, डी 2,000. तर 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे 10,000 चौरस मीटर. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 10,000. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते? ऑप्शन दिलेले ए सनदशीर, बी राष्ट्रवादी, सी समाजवादी, डी अर्थवादी. तर न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात सनदशीर राजकारणाचा पाया घातला असं म्हटलं जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सनदशीर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? ऑप्शन दिलेले ए सुब्रमण्यम अय्यर, बी फिलिप्स, सी चिदंबरम पिल्ले, डी आय आनंद मोहन बोस. तर मद्रास महाजन सभेची स्थापना ही सुब्रमण्यम अय्यर यांनी केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुब्रमण्यम अय्यर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता? ऑप्शन दिलेले ए अजगर, बी किंग कोब्रा, सी धामण, डी यापैकी नाही. तर घरटे करणारा जगातील एकमेव साप आहे किंग कोब्रा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी किंग कोब्रा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. पक्षी घरटे बांधत आहेत, काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे चालू भूतकाळ, बी साधा भविष्यकाळ, सी चालू वर्तमान काळ, डी भविष्यकाळ. तर पक्षी घरटे बांधत आहे हा आहे चालू वर्तमान काळ, कारण ती क्रिया सुरू आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी चालू वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.